डाळींच्या टंचाईवर मात करण्यासाठी मुंबई बंदरात तूर डाळ यायला सुरुवात। 2 महिन्यात 7 लाख टन डाळ आयात करणार, तूर डाळीचे भाव कमी होणार। डाळीच्या साठेबाजी विरोधात राज्यभर धडक मोहीम। आतापर्यंत 190 कोटींची 23,000 मेट्रिक टन डाळ जप्त। जो साठा आहे तो व्यापाऱ्याकडे, व्यापारी त्याला ठेवून राहिला। 6,000 तूर विकली, आता 13,000 तूर विकायला लागले। तूर डाळीच्या वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना फायदाच नाही, व्यापारी झाले गब्बर, शेतकऱ्यांचा संताप। भोरमध्ये शिवापूर टोलनाक्याची तोडफोड, पोलिसांनी 3 जणांना घेतलं ताब्यात। गाड्या सोडण्याच्या वादातून तोडफोड झाल्याचा अंदाज। गडचिरोलीमध्ये शहीद दिनानिमित्त शहीदांना श्रद्धांजली। माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांचं केलं स्मरण। आणि शिर्डीमध्ये साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात। पहाटे झाली साईबाबांची काकड आरती, मंदिराला करण्यात आली सुंदर रोषणाई। नमस्कार, मी सुप्रिया नरखेडकर। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत। तूर डाळीचे भाव वाढल्यानं मोठ्या प्रमाणावर आता डाळ आयात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। येत्या 2 महिन्यांमध्ये तब्बल 7 लाख टन तूर डाळ आयात होणार आहे। मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ही डाळ यायला आता सुरुवात झाली असून आतापर्यंत 75,000 टन डाळ मुंबईमध्ये दाखल झाली आहे। कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधून ही डाळ मुंबईत येते। डाळीची मोठ्या प्रमाणावर आयात सुरू झाल्यानं येत्या काही दिवसांमध्ये डाळीच्या भावामध्ये घसरण सुरू होण्याची शक्यता आहे। दरम्यान डाळीच्या साठेबाजींविरुद्ध राज्यभर धडक मोहीम राबवण्यात येते। आतापर्यंत जवळपास 200 कोटी रुपयांची 23,000 टन डाळ जप्त करण्यात आली असून मुंबईतल्या 4 व्यापाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबई पोर्ट ट्रस्टचे डेप्युटी चेअरमन यशोधन वणगे यांच्याशी आम्ही यासंबंधी थोड्या वेळापूर्वी बातचीत केलेली होती। पाहूयात त्यांनी याविषयी काय माहिती दिली आहे। आपण पुढच्या 2 महिन्यात जवळपास 12 ते 15 शिप्स, प्रत्येकी जवळपास 50 ते 60,000 टन एवढ्या पल्सेस घेऊन, म्हणजे तूर डाळच नाहीये तर वेगळ्या प्रकारच्या पल्सेस आहेत, घेऊन कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या दोन आपण याच्यातून 2 कंट्रीज मधून आपण हा इम्पोर्ट करत आहोत। आणि आतापर्यंत जवळपास आपल्याकडे 75,000 टन एवढा माल आलेला आहे आणि त्याचं पॅकिंग आणि पॅकेजिंग आपल्या बंदरातच होतंय आणि तिथून तो वितरित केला जाईल माल। आणि एक क्लॅरिफाय करू इच्छितो मी की हा जो इम्पोर्ट होतोय हा सगळा प्रायव्हेट इम्पोर्टर्स कडनं होतोय। डाळींच्या साठेबाजींवर नियंत्रण लावण्यासाठी संपूर्ण राज्यभर छापेमारी सुरू आहे। तर आतापर्यंत 23,000 मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आली आहे। एकट्या नागपुरामध्ये 7.5 कोटींचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। या कारवाईमुळे साठेबाजांचे धाबे दणाणले असून तूर डाळीची किंमत क्विंटली 15,000 वरून 12,000 एवढी उतरली आहे। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धाडी 29 गोडाऊनसह 55 ठिकाणी टाकण्यात आल्या। अद्यापही या धाडीचं सत्र सुरूच आहे। तर व्यापाऱ्यांनी भाडेतत्वावर घातलेल्या गोडाऊन्समधील साठवणुकीच्या मर्यादेपेक्षा जास्त साठा आढळून आलाय। नागपूरच्या कामठी तालुक्यातील महालगाव इथे गाला वेअर हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड, शहा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, उमिया फूड पार्कमध्ये ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये तूर डाळ, चणा डाळ, लाखोळीची डाळ या सगळ्या डाळी जप्त करण्यात आल्यात। शहापूर तालुक्यामध्ये आसनगाव औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या बाफना कमोडिटी मिल आणि ताज ॲग्रो इंडस्ट्री या 2 डाळी तयार करणाऱ्या कारखान्यांवर पुरवठा विभागानं छापा टाकलाय। या कारवाईमध्ये 1,86,000 किलो मसूर डाळ सील करण्यात आलेली आहे। याची किंमत बाजारामध्ये 1,12,000 इतकी आहे। या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय। तूर डाळ दरवाढीचा फायदा केवळ व्यापाऱ्यांना होत असल्याची तक्रार आता शेतकऱ्यांची आहे। सरकार आणि व्यापाऱ्यांची मिलीभगत असल्यानं ही भाववाढ झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया अमरावती इथल्या शेतकऱ्यांनी दिल्या। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। मी सध्या उभा आहे अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। आपण यावर्षी पाहतो की तुरीच्या डाळीचे भाव आता 200 सव्वा 200 पर्यंत गेलेले आहे। यावर्षी मार्केटमध्ये अजूनपर्यंत तूर यायचीच आहे, परंतु मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी जे तूर विकली त्या तुरीचे भाव जे आहे ते तुरीचे भाव आता प्रचंड वाढलेले आहे।
आता नेमके शेतकऱ्यांच्या जवळून तूर व्यापाऱ्याकडे गेली आणि त्यानंतर तुरीचे प्रचंड भाव वाढले, तुरीचे भाव वाढले, सोबतच तूर डाळीचे भाव यावर्षी 250 ते 250 पर्यंत गेलेले आहे। मी सध्या मार्केटमध्ये उभा, मार्केटमध्ये आपण पाहू शकतो की प्रचंड मोठा साठा साठलेला आहे, परंतु हा साठा सगळा सोयाबीनचा आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहे, आपण या शेतकऱ्यांना नेमकं विचारूया की तुरीचे जे भाव वाढलेले आहे याला नेमकं जबाबदार कोण आहे, याचा फायदा शेतकऱ्यांना काही होतो काय? मला सांगा, तुरीचे यावर्षी तूर डाळीचे भाव वाढलेले आहे, शेतकऱ्यांना फायदा होतो काय? शासन आणि व्यापारी मिळून करतात। हे जे कृषी उत्पन्न बाजार समिती ही कत्तलखाने आहेत आमचे, हे शेतकऱ्यांचे कत्तलखाने आहेत। इथं फक्त शेतकऱ्यांची कत्तल होते। शेतकऱ्यांचा एकदा माल निघाला की कसेही लुटा, हे बिचारे हे कालवणलेले चेहरे पाहता म्हणजे हे घरून पिकवायचं आणि इथं आणून लुटून द्यायचं, एवढाच एक उद्योग शिल्लक राहिला। सरकार नावाची यंत्रणा यात हस्तक्षेप करत नाही। आज आमच्या घरात तुरीचा दानाही शिल्लक नाही। तुम्ही सांगा, तुरीची डाळ तुम्ही तूर उत्पादित केली, काय भावाने विकले आणि आज काय कंडिशन आहे? 4000 रुपये 5000 भावाने तूर विकलेली आहे आणि 250 रुपये किलो आज आम्हाला तुरीची डाळ घेण्यास महाग पडलं। आम्ही घेऊ शकत नाही। सर्व व्यापाऱ्याच्या घरात माल आहे, शेतकऱ्याच्या घरात काय राहिलेलं आहे शिल्लक? शेतकऱ्याच्या घरात राहिलेला आहे फक्त माती, मातीशिवाय आम्हाला काही पर्याय नाही राहिलेला आहे। काका मला सांगा, तुमची सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारकडून हेच अपेक्षा आहे, आमची तूर निघाली तेव्हा 5,500 पर्यंत गेली काही शेतकऱ्याची, आता 250 रुपये डाळीचे भाव झाले। माझं मत असं आहे, व्यापारी आणि सरकार यांनी संगनमत करून हे भ्रष्टाचार करण्याकरता हे कृत्य केलेलं आहे। वाशिममधून देखील शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत। डाळीचे भाव वाढल्याचा आपल्याला काहीच फायदा झाला नाही असं शेतकरी म्हणतात। ज्यावेळेस तूर येते त्यावेळेस भाव कमीच असतात ना। काय भाव असतात? त्यावेळेस तर गेल्या वर्षी 4000 होते। आता काय जे असेल मार्केटात ते 12,000 का 10,000 काय माहित नाही। आता तर तूर जेवणातून काय हो नाही ना, तूरच नाही ना आता। मग शेतकऱ्याला फायदा होईल काय? शेतकऱ्याला काय भाव असे कायम राहिले तर फायदा होईल। जर आली तूर हे पाणी नाही वरचा काय करणार? सध्या व्यापारी लोक शेतकऱ्याला काही 1 रुपयाचा फायदा नाही। विकून झाले, मोकळे झाले। आता तुम्हाला जर वरणाल डाळ जर घ्यायची तर 250 ते 150 रुपये किलो घ्यायला लागते। जो जरी शेतकरी जरी असेल त्याच्या घरात तुम्हाला 4 किलो डाळ नाही घेऊ शकत। तूर होती माझ्याकडे, तूर 6000 विकली, आता भाव झाला 13,000। आता तूर विकून बसलो, आता तुरीचा दाना नाही घरात, आता तूर शेतात आहे। जी आवक आहे ती आवक निघून गेली, जो साठा आहे तो व्यापाऱ्याकडे, व्यापारी त्यात लटवून राहिला। 6000 तूर विकली, आता 13,000 तूर विकायला लागले। डाळीचे भाव का वाढले, डाळीचं उत्पादन का कमी झालंय, भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना का मिळत नाहीये, याबद्दल सांगतायत वर्ध्याहून शेतकरी नेते आणि कृषी तज्ञ विजय जावंधिया। मागच्या वर्षी यांनी शेतकऱ्यांना हमीभाव सुद्धा मिळू दिला नाही, त्याच्या आदल्या जुन्या सरकारने सुद्धा मिळू दिला नाही। शेतकऱ्यांना डाळींना भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांना डाळ पेरण्याकरता उत्साह नव्हता। तुरीच्या डाळीचा हरभऱ्याचा तुरीचा पेरा वाढत नव्हता आणि मागच्या वर्षी आपल्याकडे हरभरा आणि तुरीचं उत्पादन कमी झालं दुष्काळामुळे, गारपिटीमुळे। याच सुमारास आपण जिथून डाळी आयात करत होतो, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, तूर म्यानमारमधनंच आयात होते मोठ्या प्रमाणात आणि काही तांजानियामधनं होते। म्यानमार, तांजानियामध्ये सुद्धा तुरीचं उत्पादन कमी झालं आणि तेव्हा ज्यांना कळलं की महाराष्ट्र देशात सुद्धा, भारतात सुद्धा उत्पादन कमी झालेलं आहे, त्यांनी डाळीचे भाव वाढवलेत। आता 30-40 लाख टन डाळी आम्ही दरवर्षी आयात करतो। स्वस्त डाळी मिळत होत्या म्हणून आम्ही आयात करून भाव पाडलेत। इथे शेतकऱ्याला मारलं, उपभोक्ता खुश होता, सरकारी खुश होतं। आता कोंडी अशी झालेली आहे की देशात उत्पादन कमी, जगात उत्पादन कमी, त्यांना माहिती झालं आहे की भारताला गरज जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांनी भाव वाढवून टाकले। आता आयात केलेल्या डाळीचे भाव जर वाढणार असतील तर मग भाव पडणार कसे आहे? पण या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे। मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी 5,000 रुपयापासून तूर विकायला सुरुवात केली, 6,500 मध्ये सगळी तूर विकून टाकली। माझं असं मत आहे की सरकार जुनं असो की नवं असो, हे शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारण करत नाही। मला आजही असं वाटतंय की भारत सरकारने 8,000 रुपये क्विंटल तुरीचा हमीभाव जाहीर करायला पाहिजे, 6,000-6,500 रुपये क्विंटल हरभऱ्याचा हमीभाव जाहीर केला पाहिजे, 8,000 रुपये क्विंटल मुगाचा, उडीदाचा, मसुराचा भाव जाहीर करायला पाहिजे। हे भाव जर जाहीर केले तर उपभोक्त्यांना सुद्धा रास्त भावात डाळ मिळेल आणि उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा या महागाईच्या काळात एक प्रोत्साहन मिळेल
हाच एक उपाय आहे। कोल्हापूरमध्ये देखील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तेल आणि डाळीच्या साठे कारखान्यांवर छापे टाकले। सणाच्या तोंडावर साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। जिल्ह्यात अनेक अवैध तेल साठे जप्त करण्यात आले, तर कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरामध्ये ही धडक कारवाई करण्यात आली आहे। या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे। अधिकारी व्यापाऱ्यांचा परवानाही रद्द करण्याची शक्यता आहे। ऊसाचे पैसे एफआरपी नुसारच साखर कारखानदारांनी एक रकमी द्यावे या मागणीसाठी श्रीरामपूरमध्ये प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। राजू शेट्टी यांच्यासोबत सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। यावेळी राजू शेट्टी यांनी आजच्या महागलेल्या डाळीला राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला। मुख्यमंत्री पाणी सोडण्याचा निर्णय घेणार असल्यानं या नेत्यांनी मंत्रालयामध्ये आवाज उठवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। इतरही बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्यात, मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं पुन्हा स्वागत। पुढची बातमी आहे उस्मानाबादची। उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। उस्मानाबादमधील एका शाळेमध्ये वर्गात चप्पल घालून आल्याची शिक्षा म्हणून एका शिक्षिकेनं चक्क 7 विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये चपलेचा हार घातल्याचा धक्कादायक प्रकार उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील अंदोरात इथे घडलेला आहे। या अपमानास्पद शिक्षेमुळे शाळेतील विद्यार्थी मानसिक तणावाखाली असून पालकांनी याबाबत प्रचंड संताप व्यक्त केलाय। उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील अंदोरा या गावामध्ये जिल्हा परिषदेची 1ली ते 7वी अशी शाळा भरते। या शाळेमध्ये मराठी विषय शिकवणाऱ्या शुभांगी तांबारे या महिला शिक्षिकेनं 7वीच्या वर्गात काही विद्यार्थ्यांना वर्गात चप्पल घालून आल्यानं त्यांना चक्क शिक्षा म्हणून त्यांच्या गळ्यात चपलेचा हार घातलाय। 7वीतील वर्गात शिकत असलेले हर्षद चंद्रसेन कोल्हे, संकेत काळे, हरिओम वाघ, सुदर्शन तांबारे, गोकुळ टकले, ओंकार हनुमंत उमाटे हे विद्यार्थी चप्पल घालून आले होते आणि वर्गात विद्यार्थ्यांनी चप्पल घालून आल्यास वर्गात घाण होते म्हणून या शाळेत या महिला शिक्षिकेनं अजब नियम केलेला आहे। चप्पल वर्गाबाहेर सोडून येण्याचा हा तिने नियम केलाय। विद्यार्थ्यांनी जर चप्पल घालून आल्यास शिक्षिकेनं या विद्यार्थ्यांना गळ्यामध्ये त्यांच्या चपलेचा हार घालून त्यांना विचित्र अशी शिक्षा केलेली आहे। तर काही वर्गातील विद्यार्थ्यांना दोरी आणायला लावली आणि त्या चपलेचा हार करून विद्यार्थ्यांना या शिक्षिकेनं घातलेला आहे। मॅडमनी असं म्हणजे त्या दिवशी शिव्या नव्हत्या दिल्या, फक्त असं पुढे यायला लावून उभा केलं आणि पुन्हा एक चप्पल काढायला लावला आणि सुतळी आणायला लावली मुलींना आणि हार करून घातला। चप्पल घालून आला तर मी चप्पलाचा हार करून आणि घाले। मग आम्ही चप्पल घालून आल्यावर मग आमच्या पाय चप्पल बघितल्यावर मॅडमने आम्हाला मोहरी बोलवलं आणि चप्पल एक एक काढा म्हणल्या आणि मुलींनी सुतळी आणायला सांगितलं। मुलींनी सुतळी आणली आणि एक एक चप्पल वावला। इथे आपण घेतोय एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही पाहत राहा IBN लोक। ब्रेकनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं पुन्हा स्वागत। कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या नावावर सुरू झालेला वाद अजूनही मिटलेला नाही। देवीचं खरं नाव हे अंबाबाई असून तिला महालक्ष्मी करण्यात आल्याचा आरोप अंबाबाई भक्त मंडळानं केलाय। कोल्हापूरमध्ये शोध अंबाबाईचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अंबाबाईला लक्ष्मी करण्याचा जो कुटील डाव रचण्यात आलाय तो हाणून पाडू असा निर्धार या कार्यक्रमामध्ये करण्यात आलाय। अंबाबाई ही बहुजनवादी संस्कृतीची देवी असतानाही तिला तिरुपती बालाजीची पत्नी ठरवण्यात आलंय हे सर्व व्यावसायिक उद्देश ठेवूनच करण्यात आल्याचा आरोप भक्त मंडळांनी केलाय। तसंच संवर्धन प्रक्रियेनंतर देवीच्या डोक्यावर जी नागाची प्रतिकृती होती ती गायब झाल्यानं ही प्रतिकृती त्वरित तयार करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। त्यामुळे देवीच्या भक्तांमध्ये आता देवीचं खरं नाव काय याचा संभ्रम निर्माण झालाय। दरवर्षीप्रमाणे यंदाही जळगाव शहरामध्ये मेहरुण तलाव परिसरात रावण दहनाची तयारी जोरात सुरू झाली आहे। यंदा दहन करण्यासाठी तयार करण्यात येणारी 51 फूट उंचीची इको फ्रेंडली रावणाची प्रतिकृती विवेकानंद प्रतिष्ठानच्या कर्णबधीर विद्यार्थ्यांनी साकारलेली आहे।
दुर्दैव इच्छाशक्तीच्या जोरावर या 80 कर्णबधीर मुलांनी आपल्या शिक्षकांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर अशी 51 फुटी रावणाची प्रतिमा तयार केली आहे। यासाठी 300 बांबूंचा वापर होत असे, त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने यंदा लोखंडी स्ट्रक्चर तयार करण्यात आले। गोणपाट, सॅटिन कापड, कडबा यांचा वापर करून रावणाची ही प्रतिकृती तयार करण्यात येते। साईबाबांच्या 97व्या पुण्यतिथी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाला आज पहिल्या दिवशी पहाटे साईबाबांच्या काकड आरतीने सुरुवात झाली। काकड आरतीनंतर बाबांच्या पादुका आणि फोटोची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती। 1918 साली विजयादशमीच्या दिवशी साईबाबांचं देहवासन झालं होतं, तेव्हापासून साईबाबांची पुण्यतिथी साजरी केली जाते। 3 दिवस हा उत्सव चालतो आणि आजपासून त्याला सुरुवात झाली आहे। सकाळी साईबाबांची काकड आरती करून मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला। साईबाबांच्या पोथी आणि प्रतिमेच्या मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात झाली। साईबाबा मंदिराला सुंदर विद्युत रोषणाई केलेली आहे, तर मुंबईच्या द्वारकामाई मंडळानं साईबाबांच्या मंदिरासमोर सुंदर प्रवेशद्वार साकारलेलं आहे। उद्या विजयादशमीच्या मुख्य दिवशी साई भक्तांना दर्शन मिळावं यासाठी साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। आता आपण इथेच थांबतोय, मात्र बातम्यांचा ओघ IBN लोकमतवर असा सुरू राहणार आहे। अचूक बातमी, ठाम मत, पाहत राहा फक्त IBN लोकमत।